आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो खामगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर राजू मिरगेजी, जे मागच्या काही वर्षांपासून अतिशय उत्तमरित्या या फील्डमध्ये काम करतात. गव्हर्नमेंट प्रोजेक्टमध्ये बेसिकली ते काम करतात. सो त्यांच्या आजवरच्या या प्रवासाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. सगळ्यात आधी मला विचारायचं ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल. कुठली शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती, ज्यांच्यामुळे तुम्ही या फील्डमध्ये आलात, काय सांगाल? तर याच्या आधी म्हणजे माझं शिक्षण 10वी पर्यंत अर्जन खेमजी नॅशनल हायस्कूलमध्ये झालेलं आहे. त्यानंतर माझा सिव्हिलमध्ये काही कॉन्टॅक्ट नव्हता. त्यानंतर मी सर्वात आधी तर कॉमर्सकडे वळलो होतो. 11वी-12वी कॉमर्स केलेला आहे, त्यानंतर बीकॉम केलेला आहे. त्यानंतर मग ITI वगैरे करून मग मोठा भाऊ माझा गव्हर्नमेंट डेप्टी इंजिनियर असल्या कारणाने त्याने मला सिव्हिलमध्ये शिक्षण घे म्हणून सांगितलं. त्या हिशोबाने मग मी नागपूर गव्हर्नमेंट पांडव पॉलिटेक्निकमध्ये ऍडमिशन घेतली आणि त्या थ्रू 3 वर्ष डिप्लोमा कम्प्लीट झाल्यावर मग सर लायसन वगैरे काढून ठेकेदारी म्हणजे करायची. दादाचं असं हे होतं, दादा असल्या कारणाने आपल्याला त्यांच्याकडे एवढं मार्गदर्शन भेटलं. बरोबर. आपला सिव्हिलच्या असं काही आपला संबंध. कुठल्या फील्ड मध्ये जायचं होतं आपण? अकाउंटिंग मध्ये जायचं होतं. ताळेबंद मराठी, डेबिट क्रेडिट वगैरे, पण बँकिंग वगैरे. आता तुमची क्रेडिटची साईड चांगली आहे का सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये आल्यावर? त्यामुळे आता तुम्हाला डेबिट बघायचं नाही, क्रेडिटच बघायला लागतं. व्हेरी गुड. सो आता काही सिव्हिल इंजिनिअरिंगच्या रिलेटेड प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला प्रश्न म्हणजे असं विचारायचं, तुम्ही आता गव्हर्नमेंट प्रोजेक्ट करता, काही प्रायव्हेट प्रोजेक्ट करता, तर त्याच्यामध्ये अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज फार मोठं आहे. हो, जास्त. तर अशा अनस्किल्ड लेबर कडून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं? धोकादायक म्हणजे त्यांना असं टेक्निकल आपल्याकडे काही नॉलेज नसतेच. त्यांच्याकडे माझं असं म्हणणं आहे की आपला एक सेमिनार असला पाहिजे त्यांच्यासाठी, नॉन टेक्निकल लोकांसाठी, की जेणेकरून त्यांना समजेल. आता आपण त्यांना सांगतो की बा प्रॉपर एवढा MM आपल्याला कव्हरिंग लागते स्लॅबमध्ये किंवा या गोष्टीमध्ये, तर ते आपल्याला हवेत ओळखणार. साहेब तुम्हाला काय समजते, आम्ही हे करून घेऊ, ते करून घेऊ. म्हणजे आपल्यापेक्षा एक्सपिरियन्स पेक्षा त्यांचा एक्सपिरियन्स जास्त सांगतात आपल्याला. बरोबर. तर त्याच्यात एक तर त्यांना असं समजणं जरुरी आहे. त्यांच्या एक चुकीमुळे आता जो क्लायंट असते तो आपल्यावर भरोसा करून आपल्याकडे प्रोजेक्ट देतो त्या घराचा, आणि आपण जर या नॉन टेक्निकल लोकांकडून शिकून जर ते काम करत आहोत म्हटलं तर आपल्या इंजिनिअरिंग मध्ये त्यांची फरक आहे. बरोबर. त्यांना त्या गोष्टी आल्या पाहिजे. आणि आपल्याला त्यांच्याशी म्हणजे आता कसं आहे, नवीन इंजिनियर असल्या कारणाने ते जास्त काही डोक्याला टेन्शन घेत नाही. ते सरळ त्यांच्यावर हे करून देतात, तुम्ही खूप काम केलं, एक्सपिरियन्स तुम्ही करून घ्या वगैरे. ते त्यांचं असं हे असतं. बरोबर. दुसरं, या फील्डमध्ये तुम्हाला तंत्रज्ञानाची किंवा टेक्नॉलॉजीची किती मदत आता होते, सॉफ्टवेअर साईडनं आणि मशिनरी साईडनं? तंत्रज्ञान म्हणजे हेच आपलं इक्विपमेंट वगैरे. बरोबर. आपल्याला सध्या जास्त तर काही लागत नाही, कारण की गव्हर्नमेंट प्रोजेक्ट म्हटल्यावर आपला बिल्डिंग्स वर्क झाला, CC रोड झाला. बरोबर. CC रोड मध्ये एजेक्स मशीन वगैरे आणि स्लॅब वगैरे साठी ते पंप मशीन असते, कॉन्क्रीट वगैरे टाकून ते स्लॅबवर पोहोचवते, ते एक मशीन लागते. त्याच्या व्यतिरिक्त जास्त काही अजून आजपर्यंत संपर्क आलेला नाही. एक रोड लेवलिंग साठी एक तो पेवरचा एक मशीन असते, एक लेवलिंग साठी, कॅनल वगैरे साठी. तर त्याचा युज आम्ही एक कॅनल वगैरे बनवलं, त्यासाठी आम्ही केलेला आहे. बरोबर. आणि रेसिडेन्शियल मध्ये पण माझ्या आपण काही काम केलेलं आहे. तर त्याच्याबद्दल एक प्रश्न असा विचारायचा आहे, बऱ्याचदा त्या कस्टमरचं असं म्हणणं असतं की माझं बजेट थोडं कमी आहे आणि त्या बजेटमध्येच बसवून द्या. तर अशा वेळेला बजेट आणि क्वालिटी हे दोन्हीचं कसं तुम्ही समतोल साधता? क्वालिटी द्यायचं म्हटल्यावर आपल्याला कॉम्प्रोमाइज करावं लागते. आपला प्रॉफिट ऑफ मार्जिन कमी करून क्लायंटला हॅपी ठेवावं लागते. आता आपण प्रत्येक वेळेस आपला प्रॉफिट बघू तर समोरचा आपल्यावर एवढा भरोसा करतो, त्याच्या जीवनाची जी पुंजी असते तर आपल्याकडे ठेवतो की दादा माझं एवढं घर करून द्या. बरोबर. तर आपण त्याच्याकडे विचार करून आपलं थोडं प्रॉफिट ऑफ मार्जिन आपण आपलं कमी करून त्याचं घर चांगल्यारीत्या कसं होईल हे आपण प्रयत्न करतो. बरोबर. म्हणजे स्वतः कमी कमवून किंवा एक आपल्याला होईल, म्हणजे नवीन एकदा रोटेशन चालत राहील तर कामं भेटत राहतील, क्लायंट हॅपी म्हणजे आपण हॅपी राहू, असा आपला उद्देश असतो. बरोबर. दुसरा पुढचा प्रश्न असा आहे की गव्हर्नमेंट प्रोजेक्ट मध्ये आता कुठल्या प्रकारची कामं तुम्ही केलेली आहेत, काही त्याची नावं सांगता येतील का? गव्हर्नमेंट प्रोजेक्ट मध्ये मी सध्या तरी ड्रेन्स वगैरे, जे सध्या लोकल मध्ये नगर परिषद झालंय, ग्रामीण वगैरे झालंय, त्यामध्ये ड्रेन्स वगैरेचे कामं चालू आहेत आपले. आणि एक गार्डनिंग वगैरे, म्हणजे गार्डनिंगचं काम सध्या माझ्याकडे आहे. नंतर हॉस्पिटल वगैरेची पण कामं केले आहेत मी सध्या. आणि सध्या मागच्या वर्षी मी रेल्वेचा एक प्रोजेक्ट केला होता छोटासा फाउंडेशनचा, तर त्याच्यामध्ये पण मला खूप काही शिकायला भेटलं आहे खामगाव रेल्वे. आता पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही बुलढाणा जिल्ह्यातले रहिवासी आहात, स्वतः इंजिनियर आहात आणि गव्हर्नमेंटच्या पण इतक्या प्रोजेक्टवर काम करताय. तर हे असं विचारायचं, बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाचं विजन असं जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात की ज्या मुद्द्यांवर आता पुढच्या 10-15 वर्षात काम केलं गेलं पाहिजे, जर आपल्याला बुलढाण्याचा सर्वांगीण विकास करायचा असेल? तर एक इंजिनियर म्हणून तुम्हाला काय वाटतं की कुठल्या मुद्द्यांवर आता कुठल्या क्षेत्रांवर काम केलं गेलं पाहिजे?
क्षेत्रान कार्यक्रम म्हणजे हे करायचं म्हटल्यावर सगळ्यात पहिले सगळ्यांचा मुद्दा आहे की बा रेल्वे लाईनकडे. आपल्याकडे रेल्वे लाईन उपलब्ध नसल्यामुळे आपल्याला नांदुरा किंवा शेगावचे कॉन्टॅक्ट करावा लागते. आणि एक मागच्या वेळेस आम्ही एक मुद्दा तयार केला होता की लोकलमध्ये जो काही आपला जो हे आहे ट्रान्सपोर्टसाठी आपण जे एरोप्लेन्स वगैरे आहेत त्याच्यात छोटे छोटे म्हणजे अकोल्यामध्ये आहे, त्याचे आपल्या ठिकाणी जर बनवले तर आयात निर्यात करायला आपल्याला इझी होईल, कारण की शेतकऱ्याला इम्पोर्ट एक्सपोर्ट करायला इझी होते. त्याचं आम्ही निवेदन म्हणजे खासदार साहेबांना दिलं होतं. खासदार साहेबांना, मुख्यमंत्री साहेबला पण ते आम्ही पाठवलं होतं, पण आता त्यांचा जो खूप मोठ्या मुद्द्यावर तो मुद्दा टाकल्या कारणाने त्या गोष्टी एवढ्या लवकर शक्य पण अशा वेळेला मग शासन काय मदत करू शकतं किंवा कशी पावले उचलायला पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? शासनाने प्रत्येक व्यक्तीला तर विचारू नाही शकत, बरोबर, पण त्यातले मुद्दे घेऊन आपण जे लोकप्रतिनिधी आपण त्यांना सांगू शकतो. तर त्यांनी आपल्या मुद्द्यावर विचार करायला पाहिजे आणि ते पुढे मांडायला पाहिजे, जेणेकरून एखादा मुद्दा जरी कसं असतं जिथं लहान लोक कधी कधी खूप मोठी गोष्ट सांगून देतात. बरोबर. आता आपल्या खूप इतिहासाच्या पुस्तकामध्ये चाणक्य असे सांगतात की जो दलित वर्गातला जो व्यक्ती असेल त्याच्याजवळून पण काही गोष्टी शिकल्यासारख्या असतात. म्हणून आजकालच्या लोकप्रतिनिधीने ते विचार केला पाहिजे, ग्राउंड लेवलचा व्यक्ती जर आपल्याला काही मार्गदर्शन करते तर त्याच्यामधून जर काही घेता येत असेल तर ते घेऊन पुढे चालायला पाहिजे. बरोबर, खामगावचा विकास त्यामध्ये फार चांगला होऊ शकतो. वा. दुसरं, या फील्डमध्ये आता जी तरुण इंजिनियर पुढचे येत आहेत, ज्युनियर्स येत आहेत, तर त्यांना काय सल्ला द्याल तुम्ही या फील्डमध्ये येण्यापूर्वी? ज्युनियर्स इंजिनियरना एकच सल्ला देतो की सर्वात आधी त्यांना राजकीय लोकांशी कॉन्टॅक्ट ठेवावा लागते आणि त्यांनी कोणाला न घाबरता निडरपणे त्या कार्यात उतरायला पाहिजे. गव्हर्नमेंट प्रोजेक्ट म्हटल्यावर तुम्हाला एकामेकाचं म्हणजे कॉम्पिटिशन वगैरे होते, तुम्हाला कोणाचा प्रेशर येते, तर प्रेशर न घेता तुम्ही खुल्या मनाने काम करावं असंच आमची इच्छा आहे. बरोबर. आतापर्यंत केलेल्या प्रोजेक्ट पैकी एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगता येईल का, की जो करताना एक वेगळं समाधान होतं किंवा आनंद वाटला, आनंद किंवा असं वेगळं काहीतरी केलं आपण या प्रोजेक्ट मध्ये? वेगळं म्हणजे काही दिवसाआधी आमच्या परिसरामध्ये खूप जुनी वास्तू आहे, त्याचं असं म्हटलं जाते की माझ्या आजोबाच्या आधी ते वास्तू तिथं आहे, म्हणजे तकरीबन 300 म्हणजे छत्रपतीच्या काळामधली ती वास्तू असावी असं आमचं म्हणणं आहे. बरोबर. तर त्या वस्तूचं जेव्हा कलरिंग करताना त्याचा जीर्णोद्धार म्हणजे पूर्ण तोडून डिमॉलिश करून, कारण जुनी वस्तू असल्या कारण त्यांना पण चेंज नाही करू शकत, तर त्याचा आपण कलरिंगचा उपक्रम आपण हातात घेतला होता. गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट होता, तो आम्ही घेतला आणि फक्त त्याच्यात मला सॅटिस्फॅक्शन झालं की मी माझ्या हाताने त्या पुऱ्या बिल्डिंगचा नक्षा चेंज केला, जे कलर डिसिजन मी केलं, त्याचं टेक्स्चर मी डिझाईन केलं, सगळं मी केलं. मला त्या गोष्टीपासून खूप वाटते. त्याचे फोटोज वगैरे ठेवले आहेत माझ्या. चांगली एक आठवण आपल्याबरोबर कायमची राहते. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील हा अतिशय महत्वाचा फॅक्टर असतो. तर ते स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे आणि आपण घेतलं पाहिजे? पॅरामीटर म्हणजे आपलं जे आपण मार्केटमध्ये कसं आहे, क्लायंटला काही समजत नाही, तर आम्ही आयकॉनला प्रेफरन्स आयकॉनला देतो. आयकॉन झालं किंवा जे ब्रँडेड आहे, टाटा झालंय किंवा कामधेनू वगैरे स्टील झालंय, तर आम्ही क्लायंटला हे सजेस्ट करतो. काही लोकल ठेकेदार असतात की ते काही पण स्टील वापरतात, तर आपलं असं म्हणणं आहे की लोकांना आपल्या स्टीलकडे जास्त वळायला पाहिजे. हर एकच वेळा बनणार आहे की असं नाही की बाबा आज बनलं उद्या तोडून टाका म्हणजे जाऊ द्या चेंज करून घेऊन, असं नाही होणार. आणि आयकॉन स्टील बरोबरचा तुमचा अनुभव कसा होता, प्रॉडक्ट म्हणून आणि सर्व्हिस म्हणून? आयकॉन स्टील सोबत तर चांगलंच आहे की आमचे मित्र राहुलजी गायकवाड आहेत, त्यांचा आम्हाला प्रत्येक ठिकाणी सपोर्ट भेटतो. काही म्हणजे काही लागलं सवरलं साईडवर येऊन व्हिजिट वगैरे करणं, बाकी सगळ्या गोष्टी त्यांच्या आम्हाला आयकॉन स्टील बद्दल आमची काही नाराजी नाहीये. व्हेरी गुड. चलो, थँक्यू व्हेरी मच. हे होते इंजिनियर राजू मिरगेजी आणि त्यांनी आपल्या अनुभवाबद्दल सांगितलं. येणाऱ्या भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत हीच आयकॉन स्टील कडून मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.